नमस्कार फ्रेंड्स, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर। आज आपण पुढची बेसिक स्टिच शिकतोय, मॅट फिलिंग स्टिच। त्याच्यासाठी मी इथे एक 5 सेंटीमीटरचा चौकोन आखून घेतलेला आहे व त्याच्यावर 1-1 सेंटीमीटरवर मी इथे मार्किंग करून घेतलं आधी। त्याच्यानंतर ह्या 1 सेंटीमीटरच्या बरोबर मिडल पॉइंट घेऊन दुसऱ्या रेषेवर पॉइंट मार्किंग करून घेतलं। पुन्हा इथे 1 सेंटीमीटरवर असं एकाड एक मी मार्किंग करून घेतलेले आहे। आता आपण ह्याच्यावर 2 कलरच्या थ्रेडनी वर्क करणार आहे। त्याच्यासाठी मी इथे 3 थ्रेडची सुई घेतलेली व सिल्कचा धागा घेतलीये। मॅट फिलिंग करताना आपण ह्या पॉइंट पासून सुरुवात करतोय। आता 1 इंचावर हे जे मार्किंग आहे तेवढी मोठी आपण एक स्टिच टाकणार आहे। पुढची स्टिच पण पुढच्या मार्किंग एवढी मोठी असेल। केलेल्या प्रत्येक मार्किंग एवढी मोठी आपण स्टिच टाकणार आहे। मी इथे लॉक स्टिच टाकते बारीक व पुन्हा मी असंच मागे येते। पुन्हा मी इथे स्टिच टाकणार आहे या मार्किंग एवढीच। पुन्हा इथे लॉक स्टिच। लॉक स्टिच करून जेव्हा आपण इथे पुढे स्टिच टाकतो ना तेव्हा खूप जास्त ताणून नाही टाकायची। त्याच्यामुळे काय होतं, इथे मागे ओढल्यासारखं होतं व तो शेप खराब होतो। अलगद स्टिच टाकायची, खूप ताणून नाही टाकायची। आणि स्टिच एकदम चिटकून टाकायची म्हणजे खालचं कापड नाही दिसलं पाहिजे। मी शेवटपर्यंत ह्या एका कलरनी स्टिच टाकून घेतलेले आहेत। आता मी इथे लॉक करून घेतेय। आता मी इथे दुसऱ्या रंगाचा धागा घेते। आता ह्या ब्लॉक मध्ये आपण त्या रंगाच्या धाग्याने स्टिच टाकणार आहोत। सेम पद्धतीने जिथे आपण मार्किंग केले त्या मार्किंगवर आपण स्टिच टाकत जाणार आहे आधीप्रमाणेच। ही फ्लॅट मॅट फिलिंग स्टिच आहे। इथे पण लॉक करायचे, लॉक स्टिच टाकायची व लॉक स्टिच टाकून मागे येतो तेव्हा हलक्या हाताने स्टिच टाकायची, जास्त ओढून टाकायची नाहीये, मग ते ताणलं जात नाही आणि शेप खराब होत नाही।
अशा प्रकारे आपली मॅट फिलिंग स्टिच पूर्ण झालेली आहे। मी थ्रेड इथे लॉक करून घेणार आहे। मी इथे जरीच्या थ्रेडने त्याला बॉर्डर पण करून घेतलेली आहे। भेटूया पुन्हा पुढच्या स्टिच सोबत।